नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1076. ब्रह्म समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली. नेक्स्ट, कर्नाळा पक्षावरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षावरण हे रायगड या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर वर्धा जिल्ह्यात हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, कोणते पीक खरीप नाही? तर गहू हे खरीपाचे पीक नसून हे रब्बीचे पीक आहे. नेक्स्ट, मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर इसवी सन 1875 मध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार हाच आहे. नेक्स्ट, रास्त गुप्तार या साप्ताहिकाशी संबंधित कोण होते? तर दादाभाई नौरोजी यांनी रास्त गुप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते. नेक्स्ट, कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी हे नृत्य आंध्र प्रदेशशी संबंधित आहे. नेक्स्ट, मधुबनी चित्रकला पेंटिंग कुठली आहे? तर बिहार या राज्याची ही चित्रकला पेंटिंग आहे. नेक्स्ट, बटाटा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला? तर पोर्तुगीज भाषेतून बटाटा हा शब्द मराठीत आला. नेक्स्ट, ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणतात. तर कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात? तर AB रक्तगटाला सर्व योग्य ग्राही असे म्हणतात. नेक्स्ट, लाल रक्तपेशी कशात तयार होतात? तर अस्थिमज्जेत लाल रक्तपेशी तयार होतात. नेक्स्ट, लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे? तर लाल रक्तपेशी एकूण 120 दिवस जगतात. नेक्स्ट, पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते? तर 1 ते 4 दिवस एवढे पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य असते. नेक्स्ट, पांढऱ्या रक्तपेशीला काय म्हणतात? तर ल्युकोसाइट असे पांढऱ्या रक्तपेशीला म्हणतात. नेक्स्ट, शरीराचे तापमान कोण नियंत्रित करते? तर हायपोथालेमस ग्रंथी शरीराचे तापमान नियंत्रित करते. नेक्स्ट, रक्तदाब मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? सिग्मो मॅनोमीटर असे रक्तदाब मोजण्याच्या साधनाला म्हणतात. नेक्स्ट, ब्लड बँक कशाला म्हणतात? तर लिहा याला ब्लड बँक असे म्हणतात. नेक्स्ट, पचलेले अन्न कशाने शोषले जाते? तर पचलेले अन्न हे लहान आतड्यातून शोषले जाते. नेक्स्ट, पित्त कशाद्वारे स्रावले जाते? तर यकृताद्वारे पित्त हे स्रावले जाते. नेक्स्ट, जीवनसत्व य कशात साठवले जाते? तर जीवनसत्व ए हे जास्त प्रमाणात यकृतामध्ये साठवले जाते. नेक्स्ट, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट, सर्वात लहान ग्रंथी कोणती, जिला मास्टर ग्रंथी असेही म्हणून ओळखले जाते? तर पिट्युटरी ही सर्वात लहान ग्रंथी आहे. नेक्स्ट, मानवाच्या फासळ्यांची संख्या किती आहे? 12 जोड्या असतात. तर एकूण 24 हाडे असतात. नेक्स्ट, शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? तर मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. नेक्स्ट, शरीरातील एकूण स्नायूची संख्या ही 639 एवढी आहे. नेक्स्ट, लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? तर टायलिन हे एन्झाईम लाळेमध्ये आढळते. नेक्स्ट, लिंग निर्धारण कुठे होत असते? पुरुषांच्या गुणसूत्रानुसार लिंग निर्धारण होत असते. नेक्स्ट, शरीरात किती गुणसूत्रे आढळतात? तर शरीरात एकूण 46 गुणसूत्रे आढळतात. तर गुणसूत्रांच्या जोड्या विचारल्यास 23 जोड्या आढळतात. नेक्स्ट, शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता? तर त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. नेक्स्ट, शरीरातील ॲमिनो ॲसिडची संख्या
किती आहे? तर शरीरात एकूण 22 अमिनो ॲसिड असतात. नेक्स्ट, शरीरात दररोज किती लिटर मूत्र तयार होते? तर शरीरात रोज 1.5 लिटर एवढे मूत्र तयार होते. प्रश्न क्रमांक 1108. लघवीला कशामुळे दुर्गंधी येते? तर मानवी लघवीला त्यामध्ये असणाऱ्या युरियामुळे दुर्गंधी येते. नेक्स्ट, मानवी मूत्रचे pH मूल्य काय आहे? तर मानवी मूत्राचे pH मूल्य हे 6 आहे, म्हणजेच मानवी मूत्र हे आम्लयुक्त आहे. नेक्स्ट, शरीराचे सामान्य तापमान काय असते? तर शरीराचे सामान्य तापमान हे 98.6 फॅरेनहाइट किंवा 37 अंश सेल्सिअस असते. तसेच केल्विनमध्ये मोजल्यास ते 310 केल्विन एवढे होते. नेक्स्ट, टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात कुठे आढळते? तर टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात पायामध्ये आढळते. नेक्स्ट, दात आणि हाडाच्या संरचनेसाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक दात आणि हाडाच्या संरचनेसाठी आवश्यक असतात. नेक्स्ट, ज्यावेळी आपण श्वास घेतो व सोडतो त्यावेळी सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू कोणता असतो? तर नायट्रोजन हा वायू जास्त वेळेस घेतला जातो. नेक्स्ट, मिनीमाटा हा रोग कशामुळे होतो? तर मिनीमाटा हा रोग पाण्यातील पारा प्रदूषणामुळे होतो. नेक्स्ट, मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात? त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शाखेला त्वचाविज्ञान असे म्हणतात. नेक्स्ट, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात? तर कीटकशास्त्र एंटोमॉलॉजी असे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला म्हणतात. नेक्स्ट, पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते? तर पित्त हे यकृतामध्ये तयार होते. नेक्स्ट, शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तर ऑक्सिजनची वाहतूक करणे हे शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य आहे. नेक्स्ट, हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन म्हणजे लोह होय. नेक्स्ट, मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो? तर यकृतामध्ये युरिया तयार होतो. नेक्स्ट, रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते? मूत्रपिंडात रक्त शुद्ध केले जाते. आग्रा हे शहर डॅश या नदीवर आहे. तर आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे. नेक्स्ट, ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते? तर आसाम या राज्यातून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते. नेक्स्ट, मही, चंबळ व बेटवा या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात? तर या तिन्ही नद्या बुंदेलखंड पठारावर उगम पावतात. नेक्स्ट, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर नर्मदा नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ही नर्मदा नदी आहे. नेक्स्ट, यमुना नदीच्या काठावर कोणते शहर नाही? तर उज्जैन हे शहर यमुना नदीच्या काठावर नाही. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर यमुना ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. नेक्स्ट, शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर शरावती नदीवरील जोग हा धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, दिल्ली, मथुरा आणि आग्रा ही शहरे कोणत्या नदीच्या किनारी वसलेली आहेत? तर दिल्ली, मथुरा व आग्रा ही शहरे यमुना या नदीच्या किनारी आहेत. नेक्स्ट, गोमती, घागरा आणि कोसी या नद्या डॅश या नदीच्या उपनद्या आहेत. तर गोमती, घागरा आणि कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, चंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे? तर कोटा हे चंबळ नदीच्या काठावरील शहर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर काराकोरम पर्वतरांग ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. नेक्स्ट, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कर्नाटक राज्यातील विंध्यगिरी या पर्वत श्रेणीत आहे.